सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत आदापुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झालेली अमानुष मारहाण तसेच बेकायदेशीर सोने जप्ती प्रकरणानं आता तीव्र वळण घेतलंय. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश बुऱ्हाडे आणि काकासाहेब बुऱ्हाडे हे गेली 10 दिवसांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेत. आज 8 मेला माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. गेल्या 29 एप्रिलपासून हे उपोषण सुरू असूनही अद्यापर्यंत प्रशासनानं ठोस पावलं उचललेली नाहीत. 10 दिवस उलटूनही सरकार आणि पोलिसांना जाग येत नाही, हे दुर्दैवी आहे. जर पोलिसच चोरांना पाठीशी घालण्याचं काम करत असतील तर सर्वसामान्यांनी दात कुणाकडे मागायची? दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल का केले जात नाहीत? जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लावणं आवश्यक आहे. जर न्याय मिळाला नाही तर मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी असोसिएशनची चर्चा करून संविधानिक मार्गाने मोठं जनआंदोलन उभारेल, असं माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितलंय. चोरी केली आणि त्याच्यावर हा पोलीस अधिकारी मोरासारखं काम करतो. खरं तर बघितलं तर त्या भागामध्ये छोटे छोटे व्यवसाय सराफ सोनार समाजाचे आणि हे काही शोरूम वाले नाही, पण छोटे छोटे व्यवसाय करतात. गरीब कुटुंबातले काही सराफांचा हातावर पोट आहे आणि त्यावेळेला खरेदी विक्री झाली का नाही या पोलिसांना माहित नाही, तुम्हाला माहित नाही, मलाही माहित. कुठला तरी एखादा चोर पकडायचा आणि त्याला पोलिसांनी सांगायचं हे दुकान दाखव, ते दुकान दाखव आणि त्या दुकानात जाऊन दादागिरी करून चोरी करायची, हा प्रकार. आणि या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बोराडे साहेब एका सराफासाठी युनियनच्या अध्यक्षाकडून एका सराफासाठी बाजू मांडण्यासाठी तिथे गेल्यानंतर त्या पद्धतीने देशमुख नावाचा जो अधिकारी त्याची आता मी माहिती घेत होतो, तर तो युपीसी एमपीसी मधनं आलेला अधिकारी दिसतोय आणि इतक्या क्रूर पद्धतीने जर कोर्ट, न्यायालय, कायदा सोडून अशा पद्धतीने जर रिकॉर्ड करत असेल तर हा कायद्याचा भंग आहे. आणि अशा वेळेला आज 10 दिवस झाले सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली. आज महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून सगळे सराफ वाहतुकीची लोक येतात, व्यापारी येत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत आणि या सरकारला, या पोलिसांना जाग कशी येत नाही हा महत्वाचा भाग. पण हा समाज छोटा नाही किंवा हा व्यापारी छोटा नाही, हा देशामध्ये, राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि आज पुणे शहर असेल, शिरूर असेल, सगळीकडेच अनेक लातूर वेगवेगळी लोक आता या आंदोलनात सहभागी व्हायला सुरुवात झालेली. मी 2 दिवसापासून या सगळ्या जी लोक आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तर त्यांची एक साधक मागणी आहे की जर न्यायालयाच्या प्रक्रिया असेल, कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई केली आमची काय हरकत नाही, पण तुम्ही कायदा सोडून जर रिकव्हरी करत असताल, कायदा सोडून जर चोर आणत असताल आणि जर एखादा युनियनचा अध्यक्ष जर त्याचा बाजू मांडण्याला गेला आणि त्याला गुढा ढाव्यासारखं मारणं आणि त्याचा अपमान करणं, त्याला अपमानित करणं ही कितपत योग्य? हा कायदा आता कायद्याचं राज्य राहिले का नाही अशी शंका माझ्यासारख्या, मी एक सराफ असोसिएशन मध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, माझंही दुकान सराफ म्हणून आहे आणि पोलिसांची सिस्टीम माहिती मला. चोर आणायचा, रिकव्हरी करायची, आता लगड करायची, लगड करून ती कशी आणायची, हे सगळे हुशार लोक बसलेले आणि ही ह्याच्यामध्ये ह्या सोन्याच्या गाळा करून आरोपीला कितपर्यंत जातं, ज्याची चोरीला गेलं त्याला कितपत मिळतं, हे सगळं चोरीचा धंदा ही जास्त करतात. आणि याच्यामुळं हा जो आज पाठिंबा देण्यासाठी मी आलो, ते आता बोलता बोलता आमचे वकील साहेबांशी बोललो तर आपलं आंदोलन कशा पद्धतीने आता पुढे न्यायचंय, ऑपरेशन नंतर काय पुढे जायचंय का, तर ते म्हणजे आपलं संविधान पद्धतीने, आपण लोकशाही पद्धतीने हे आंदोलन आपल्याला इथं करायचं. पण मी त्यांना अजून थोड्याने एक सल्ला देणार आहे, पण तो सल्ला आता तुम्ही गेला देणार आहे. जर ना ऐकलं तर आम्ही महाराष्ट्रामधले सगळे सराफ असोसिएशनच्या लोकांना एकत्र करून प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चा आणून किंवा काय ज्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने जर यांनी जर त्यांची कारणे ऐकली नाही
ते आम्ही आमच्या पद्धतीने सराफ असोसिएशनची सर्व मंडळी सर्व आज ही कुटुंब ज्याची त्याची आज सारा बाजार सगळ्या गोष्टी पाहिला व्यवसायाच्या दृष्टीने स्पर्धेचे होऊ दे आणि छोट्या छोट्या व्यावसायिकांना भावानी होत नाही दिवसभर दुकानामध्ये आणि अशा वेळेला जर त्यांच्यावर हल्ला झाला की पोलिसांनी हल्ला केला मोठ्या फिर्यादी घेतल्या तो आता शोरूम मधलं सोनं आणलं ते काय शोरूम मधलं सोनं तो व्यापार पण नसतं त्यांनी कुठेतरी व्यापारातून आणलं असतं त्याला तो नंतर द्यायचं असतं त्याला पैसे द्यायचे असतात तुम्ही आणला जायला विचार केला नाही काय नाही केला असं नाही दादागिरी करून जी पद्धत होती ती दादागिरी करून ते एखादा गुंड नरड्याला सुरी कशी लावतो तशी त्या व्यापारच्या नरड्याला सुरी लावून अशा पद्धतीची ही मोठी दरोडेखोरपणा हा देशमुख साहेबांनी केलेला आहे. मी त्यांच्याशी बोलणार आहे भेटणार आहे मी वरिष्ठांशी बोलणार आहे पण अशा पद्धतीने जर पोलिसांनी चुकीचं काम केलं आणि सर्वसामान्य लोकांवर अन्याय केला ते योग्य नाही. हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथे न्याय देणारा महाराष्ट्र आहे पण अशा पद्धतीने जर पोलीस अधिकारी सगळी सिस्टीम आणि सगळ्यांना बदनाम करत असेल तर आपण एक या भारताचे नागरिक म्हणून आपण त्यांना जाब विचारणं आपलं कर्तव्य ते जाब विचारायला आमचे अध्यक्ष गेले होते तर त्यांना जर अशा पद्धतीने मारणार असतील तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि त्यामुळे ते 10 दिवस उपोषणाला बद्दल इतके पोलीस कठोर असू शकतात का त्यांनी चौकशी केली पाहिजे या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केल्यानंतर जर त्याला चौकशीत काय निघलं तर पुढे कायदे आहेत ना पोलीस जर चोर असेल चोरी करत असेल किंवा अधिकारी चोरी करत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काम हे पोलीस का करतात अधिकारी हा प्रश्न मला पडलेला आहे कारण आपण सर्वसामान्य माणूस जर चौकीत गेला तर त्याला 2 लाथा घालून आत होतो आणि हा देशमुख नावाचा अधिकारी सरळ सरळ दरोडा टाकतोय आणि त्याला पाठीशी घालतात तर पोलीस खाता अख्खं बदनाम होते आणि यांची जबाबदारी तिथे जे कुमारबाई मी आता नाव घेतलं कुमार सर का आहेत त्यांनी ताबडतोब याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि आज निर्णय नाही घेतला तर मी स्वतः महाराष्ट्रात सगळ्या व्यापारी असोसिएशनला भेटून तिथे या ठिकाणी न्याय द्यायचा या सगळ्या अहिल्यानगर मधले उधामपूर आहेत आमचे अध्यक्ष आहेत आमचे परिवार आहेत आणि शेवटी आम्ही सर्व एका कुटुंबातले लोक आहोत व्यावसायिक आहोत त्यामुळे आम्ही एका परिवारात आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की सराफ बाजारामध्ये जे मराठी सराफ आहेत त्यांची अवस्था काय चांगली नाहीये गंदी सगळे बाकीचे म्हणजे शोरूम वाले असेल गण दांडगे ते ताब्यात घेतले कुठेतरी उपजीविका होते तिथे संपवायचं काम देशोधडी लावायचं काम जर पोलीस खात्याच्या माध्यमातून करत असतील तर ते चुकीचे यांची जी मागणी ती साधक आहे आमच्या जो अन्याय केला त्याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे आज 10 दिवस झाले त्यांनी जर कारवाई नाही केली तर मी याच्याकडून याच्यापेक्षाही आम्ही सगळ्या लोकांना या ठिकाणी आणून आमच्या लोकशाही पद्धतीने आम्ही यांच्याशी बोलणार आहे कारण आता चौकीत जर गेलो तर ते मारून बसतात आम्हाला आता भीती वाटायला लागली की आम्हाला घेऊन मारतात काय तर अशी जर परिस्थिती असेल कायद्याच्या राज्यामध्ये ते चुकीच. यावेळी व्यापारी बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.